बी फॉर बॅग्स यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण जुन्या ड्रेसचं कापड आणि नॉन वूवनपासून सुंदर अशी एक बॅग तयार करणार आहोत। त्यासाठी ड्रेसमधून हे 2 पीस आणि नॉन वूवनचे हे 2 पीस कट करून घेतलेले आहे। त्याची रुंदी 17 इंच आणि उंची 15 इंच घेतलेली आहे। मध्यवर्ती अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आणि प्रथम आपण बॉटम आखून घेऊया। 2 बाय 2 इंचचा हा चौरस आपण आखून घ्यायचा आहे। त्यानंतर आता आपण वरच्या बाजूला खुल्या बाजू सोडून मध्ये असं 2 इंच अंतर मोजायचं। त्यानंतर आडवं 2.25 इंच अंतर मोजून घ्यायचं आणि हा आयत आपण आता आखून घेऊया। हा आयत आणि खालचा बॉटमचा आयत आपण चौरस कट करून घ्यायचा आहे। हे दोन्ही पार्ट कट करून घेतल्यानंतर आपल्याला हा बॅगचा आकार मिळालेला आहे। आता हे कापड आपण सुलट ठेवायचं, त्यावरती हा पीस ठेवून आपण याला हा मधला भाग शिलाई करून घ्यायचा आणि साइडच्या या पूर्ण भागाला आपण शिवून घ्यायचा आहे। आणि हे वरचे दोन्ही भाग आपण शिवायचे नाही। दोन्ही भाग न शिवता आपण ह्या पूर्ण कापडाला पिनअप करून शिलाई करून घेतलेली आहे। आता आपण बॉटमचे कापडाचा भाग आणि हा मधला भाग कट करून घेऊया। हा भाग कट करून घेतल्यानंतर आता याला थोडेसे मध्ये कट लावून घेऊया, त्यामुळे आपल्याला हे कापड सुलट करायला सोपे जाईल। आणि त्याचे कोपरे पण थोडेसे कट करून घ्यायचे आहेत आपण सर्व। पिनअप करूनच आपण याला जोडून घेतलं होतं। आता याच आकारात आपण दुसरा नॉन वूवनचा पीस खाली ठेवायचा आणि हा आकार कट करून घेऊया आणि या पहिल्या भागाप्रमाणेच हा दुसरा पीस पण आपण तयार करून घ्यायचा आहे। आता हा पीस आपण सुलट करून घेऊया। जो भाग शिवायचा ठेवला होता त्या भागातून अशा प्रकारे दुसरा भाग आपण काढून घ्यायचा आहे। आता हा भाग आपला सुलट करून झाल्यानंतर या पूर्ण भागावर आपण दाबटीप घालून घेऊया। आता या भागावर दाबटीप घालून घेतलेली आहे आणि दुसरा पार्ट पण आपण व्यवस्थित तयार करून घेतलेला आहे। आता आपण ड्रेसमधूनच ही लेस घेतली होती, ती लेस आपण अशा प्रकारे वरून सुरुवात करून बॉटमपर्यंत, बॉटमचं जिथपर्यंत कट केलेला आहे त्याच्यावरती आपण ही लेस फोल्ड करून अशी जोडून घ्यायची आहे। सर्व बाजूंना शिलाई करून ही लेस आपली आता जोडून झालेली आहे। आता याच सुलट भागावर आपण दुसरा सुलट भाग ठेवून या दोन्ही बाजूंनी आणि खालच्या बाजूंनी शिलाई करून घ्यायची आहे। आता हा साइडचे दोन्ही भाग आणि खालचा भाग आपला जोडून झालेला आहे। आता आपण बॅगसाठी बंद तयार करून घेऊया। आपण एकच अखंड बंद तयार करणार आहोत। त्यासाठी कापडाची रुंदी 4 इंच आणि लांबी 68 इंच घेतलेली आहे। आता 10 इंच आपण हे कापड सोडायचं आणि इथून खाली 1 इंचावरती हे कापड आपण शिवायला सुरुवात करायची। 1 इंच अंतर वरती ठेवून आपण शिलाई करून घेतलेली आहे या भागाला। आता बंद आपण वरती 23 इंच सोडणार आहोत। त्यासाठी आपण आता 23 इंच अंतर या कापडाचं मोजून घ्यायचं आहे। हे अंतर मोजल्यानंतर पुन्हा आपण पुढचा भाग 1 इंच अंतर वरती ठेवून जोडून घेणार आहोत। दुसऱ्या बाजूला पण हे कापड जोडून झालेलं आहे आणि आता हा बंद आपण एकमेकांवरती असं धरून याला जोडून घ्यायचा आहे। एक दाबटीप पण घालून घेऊया। आता हा भाग जोडून झाल्यानंतर आता आपण बॅगचे बॉटम तयार करून घेऊया। अशा प्रकारे बॉटमला आपण शिलाई करून घ्यायची आहे।
बॉटम आपला आता जोडून झाल्यानंतर आपण आता ही बॅग सुलट करून घेऊया. बॅग सुलट केल्यानंतर आता आपण ही 1 इंचाची जी शिलाईवरती आलेली आहे त्याच शिलाईवर आपण हे कापड असं एकदा फोल्ड करायचं आणि पुन्हा एकदा फोल्ड करून या शिलाईवरतीच आपण आता जोडून घ्यायचं आहे. व्यवस्थित एकसारखं या शिलाईवरती आपण हा भाग जोडून घेतलेला आहे आणि पुढचा पण बंदांचा भाग आपण दोन्ही बाजूंनी अर्धा अर्धा आतमध्ये फोल्ड करून यावरती आता आपण शिलाई करून घेऊया. आणि या पुढचा भाग पण असाच आपण फोल्ड करून जी 1 इंचाची रेषा शिलाई मारलेली आहे त्याच शिलाईवर ठेवून हा भाग आपण व्यवस्थित जोडून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हे बंद आपले एकदम सुंदर असे तयार झालेले आहेत. अखंड असा हा बंद तुटण्याची अजिबात शक्यता नाही. एकदम सुंदर असे आपण याला एक पॉकेटसुद्धा तयार करू शकतो. सुंदर अशी आपली बॅग तयार झालेली आहे. बॅग आवडल्यास नक्की शिवून बघा. मोठ्या आकारात ही बॅग आपली तयार झालेली आहे. शिवून झाल्यानंतर आपल्या बॅगची रुंदी, खालच्या भागाची रुंदी 13 इंच आणि खालचा भाग आपला 13 इंचाचा. त्याचप्रमाणे बंद आपले 11.5 इंच शिवून तयार झालेले आहेत.